शेतकरी बंधूंनो, आज आपण जे आहे ते जागतिक अन्न सुरक्षेमध्ये जे पीक महत्त्वाची भूमिका बजावते त्या पिकाविषयी आज आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत। हे पीक आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक देखील आहे आणि रोजच्या आहारामध्ये याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो। आज आपण ह्या ठिकाणी बटाटा हे जे पीक आहे याच्याविषयी तेजस सरांकडून माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, ॲग्रोस्टार या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे काही जे काही नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते आपणाला वेळोवेळी त्याचं जे काही नोटिफिकेशन आहे ते येत राहील। तर शेतकरी बंधूंनो, चला, मी अतुल टेमगिरे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि तेजस सरांना मी या ठिकाणी विनंती करतो की बटाटा जे पीक आहे आपण बघतो की वेगवेगळ्या हवामानामध्ये वेगवेगळ्या सीझनमध्ये घेतलं जातं, परंतु आज आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये बसलो आहोत आणि महाराष्ट्राचा जो काही बटाट्याचा सीझन आहे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर तेजस सर, महाराष्ट्रामध्ये जर आपण बटाट्याचं जर पिकाचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर कोणता सीझन महत्त्वाचा आहे का असा पर्टिक्युलर? नक्कीच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल खूप मोठ्या प्रमाणात बटाटा होतो, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये होतो, परंतु महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत एक खासियत आहे आणि ती भारतामध्ये कुठंच नाही। ती जी काही त्याला पोषक वातावरण आहे ते महाराष्ट्र राज्यात आहे आणि खास करून जर तुम्ही आपला साताऱ्याचा वाई किंवा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका पाहिला, खेड तालुका पाहिला, तर या परिसरामध्ये बटाटा जवळपास वर्षभर घेतला जातो। उन्हाळ्याचे 2-3 महिने जर सोडले, म्हणजे अगदी मार्च एप्रिल हे 2 महिने, मार्च एप्रिल आणि मे महिना हे 3 महिने जर सोडले तर वर्षभर इथं बटाटा घेतला जातो। कारण का, तर बटाट्याला पोषक वातावरण जे लागतं तर ते थंड हवामान, बरोबर, आणि ते थंड हवामान इथे मिळतं। मग वाई सारख्या ठिकाणी अगदी पावसाळ्यात बटाटा लावला जातो आणि रब्बी हंगामात म्हणजे साधारणपणे दिवाळीच्या आसपास दुसऱ्यांदा उत्पादन होतं। जर तुम्ही आंबेगाव किंवा खेड तालुक्यात जर आले तर तिथं तुम्हाला पावसाळ्यात पहिला बटाटा लावला जातो, खास करून तो प्रोसेसिंगचा असतो, म्हणजे ज्याचे चिप्स किंवा जे काही आपल्या इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो तो असतो। त्यानंतर जो दुसरा लावला जातो तो रेशन पोटॅटो, म्हणजे जो आपण खाण्यासाठी टेबल पर्पजला वापरतो तो लावला जातो। जमिनीची ओल पाहून पावसावर आधारित परत तिसऱ्यांदाही लागवड केली जाते, त्याचं उत्पादन घेतलं जातं। आणि जर परतीचा मान्सून चांगला झाला, जमिनीची ओल टिकली, तर चौथ्यांदा सुद्धा बटाट्याचं उत्पादन केलं जातं। कारण का, तर इथं असणारं जे थंड हवामान आहे ते बटाट्याला मानवतं आणि या पोषक वातावरणाचा आणि कमीत कमी खर्चात, कमीत कमी भांडवलात हे शेतकरी चांगलं उत्पादन घेतात। कारण का, तर बटाट्याचा जो काही कालावधी आहे तो पण खूप कमी, म्हणजे अगदी कमीत कमी 70-80 दिवसाच्या वाण बटाट्यामध्ये आहेत। मग सुरुवातीला एखादा मोठा कालावधीचा वाण लावला, त्यानंतर थोडासा मध्यम कालावधीचा लावला आणि शेवटाला अगदी कमी कालावधीचा लावला, तर असं 3 वेळा 4 वेळा सुद्धा उत्पादन एकाच शेतकऱ्याकडून बटाट्याचं घेतलं जातं। अशा पद्धतीने जर आपण विचार केला बटाट्याच्या हवामानाचा, तर थंड हवामान जेवढं असेल आणि जे काही जमिनी खालची पिकं आहेत तर ती बहुतांशी पिकं अशीच आहेत। मग तुमचं बीट असेल, गाजर असेल, मुळा असेल, कांदा असेल, की जेवढी थंडी तेवढं त्याला हवामान मानवतं। मग हे पण जमिनी खालचं पीक आहे, मग त्यामुळे थंड वातावरण याला मानवतं आणि उत्पादन याचं चांगलं निघतं। मला असं वाटतं तेजस सरांच्या याच्यामधून आता असं आपल्याला समजलं की महाराष्ट्र राज्यामध्ये आपण म्हणजे वर्षभर जो आहे तो बटाट्याची लागवड करू शकतो आणि म्हणजे बटाट्याच्या चांगल्या आणि अधिक उत्पादनासाठी जे हवामान आहे ते मला असं वाटतं महाराष्ट्र राज्यामध्ये एक अनुकूल असं हवामान जे आहे ते बटाटा पिकासाठी या ठिकाणी आहे। तर शेतकरी बंधूंना आता आपण हवामान किंवा सीझन आपण तेजस सरांकडून जाणून घेतला, परंतु तेजस सर म्हणजे आता वेगवेगळ्या ठिकाणी बटाट्याची लागवड महाराष्ट्रामध्ये घेतली जाते, मग याच्यामध्ये हवामानानुसार किंवा विभागानुसार कोणकोणत्या जाती ज्या आहेत ते आपल्याला बटाट्याच्या उत्पादनामध्ये निवड करणं गरजेचं आहे? बटाट्याच्या जर जातींचं वर्गीकरण केलं तर 2-3 पद्धतीने बटाट्याचा उपयोग केला जातो। काही जाती अशा आहेत की ज्या फक्त रेशन पर्पज, टेबल पर्पज किंवा खाण्यासाठी, काही जाती अशा आहेत की ज्या प्रक्रिया उद्योगातच फक्त वापरल्या जातात। मग तुम्ही जर पाहिलं तर चिप्स बनवणे किंवा वेफर्ससाठी किंवा बाकीचे जे काही मॅगडी किंवा बाकीचे जे काही आपले मोठे मोठे आउटलेट आहे तिथं त्या बटाट्याचा उपयोग केला जातो। आणि काही जाती आहे, म्हणजे खास करून जर तुम्ही पाहिलं तर जी सगळ्यात प्रचलित अशी कुफरी ज्योती सारखी जाते का जी दोन्हीकडे पण चालते, म्हणजे प्रक्रिया उद्योगात पण तिचा वापर होतो आणि रेशन टेबल पर्पज साठी सुद्धा वापर होतो। तर अशा पद्धतीने एकतर जातींचं वर्गीकरण आपण केलं तर अशा हिशोबाने आहे। आता सगळ्यात जास्त ज्या जाती आहेत बटाट्यामध्ये तर ते जे काही हिमाचल प्रदेशचं कुफरी इथं जे संशोधन केंद्र आहे बटाट्याचं तर तिथून आलेल्या जातील, कारण तिथलं असणारं जे काही कमीत कमी तापमान किंवा असणारं वातावरण यामुळे तिथं जातींना पैदास करण्यासाठी पोषक अशी परिस्थिती आहे, म्हणून जेवढ्या काही जाती आल्या तर त्या कुफरी या संशोधन केंद्रातून आलेल्या आहे। त्यामुळे जेवढ्या आपण जाती पुढे पाहणार आहोत तर त्या ज्या खाण्यासाठी खास करून तर त्या कुफरी इथून आलेल्या आहेत आणि त्या जातींची काय काय खासियत आहे ते पण आपण पाहूया। पण सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या की आपला उद्देश काय,
जर आपण प्रक्रिया उद्योगामध्ये देत असू तर आपलं कोणाशी सोबत तरी टाईप असलं पाहिजे, किंवा आपण ज्याला काय म्हणतो ना करार शेती जी म्हणतो ती केली पाहिजे. बेन कंपनीकडून येतं, आपण फक्त लागवड करून त्याचं मेहनत करण्याचं काम आहे, आणि ज्यावेळेस उत्पादन येतं त्यावेळेस बांधील भावाने किंवा त्यावेळेस चालू असलेल्या बाजारभावाने त्यांना देऊ शकतो. जे घरगुती वापरासाठी आपण करतो किंवा जे विक्रीसाठी, तर तो बटाटा आपण आपल्या पद्धतीने वाण निवडू शकतो. आपण आणून लागवड त्याची करू शकतो, आणि ते केल्यानंतर आपण आपल्या पद्धतीने त्याची विक्री बाजारामध्ये किंवा कोल्ड स्टोरेज असेल आपल्या जवळपास तर त्याच्यात आपण त्याची साठवणूक करू शकतो. तर त्या जाती आपण पाहू पुढील प्रमाणे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर खाण्यासाठी किंवा टेबल पर्पज साठीचा जो प्रसिद्ध वाण आहे तर तो कुफरी बादशाह, ज्याची खासियत अशी आहे का ज्याचा आकार अंडाकृती आहे, अतिशय मोठ्या आकाराचे बटाटे, त्यामुळे तुलनेने उत्पादन जास्त येण्यासाठी किंवा जे आपल्याला रिकव्हरी म्हणतो एकरचं उत्पादन म्हणतो तर ते जास्त मिळतं. याची बाहेरची जी स्किन आहे तर ती एकदम मुलायम आणि आकार अंडाकृती परंतु मोठा, असा हा कुफरी बादशाह हाही प्रचलित वाण आहे. दुसरा वाण पाहिला तर कुफरी ज्योती, ज्याची खासियत अशी आहे की जो आपण खाण्यासाठी खूप चांगला आहे, परंतु याच्या प्रक्रिया उद्योगामध्ये म्हणजे जे घरगुती आपण वेफर्स किंवा हे बनवत असतो चिवडा वगैरे, तर त्यासाठी हा ज्योती वाण चांगला आहे. आणि याची जी काही टेस्ट आहे किंवा याची जी काही चव आहे तर ती खूप चांगली आहे, त्यासाठी हा प्रचलित असा वाण आहे. कुफरी लवकर हा नावाप्रमाणेच लवकर येणारा वाण, परंतु याचा जो काही आकार आहे तर तो मोठा आहे, ही या वाणाची खासियत आहे. जो सगळ्यात जास्त उत्पादन देणारा वाण म्हणून ओळखला जातो तर तो कुफरी पुखराज हाही एक प्रसिद्ध वाण आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात त्याची लागवड होते. याचाही बटाटा आकाराने मोठा असतो, परंतु त्याची जी काही स्किन आहे तर ती खडबुडी असते. तर अशा पद्धतीने हा पुखराज एक वाण आहे. तर हे सगळे खाण्यासाठीचे वाण आहे. मग आता याच्या व्यतिरिक्त जे प्रोसेसिंगसाठी वापरले जातात तर ते कुफरी जे काही सिंदुरी आहे तर त्या वाणाची खासियत पाहिली तर याची स्किन जी बाहेरची तर ती लाल आहे, परंतु आतला जो गर आहे तो सफेद आहे. त्यानंतर लेडी रोसेटा हा वाण आहे. जो लेडी रोसेटा मोठ्या प्रमाणात आपले जे काही वेफर्स, जे पॅकेटमधले वेफर्स आपण खरेदी करतो चिप्स, तर ते सगळ्यांकडे बऱ्यापैकी हा लेडी रोसेटा वापरला जातो. त्यानंतर फ्रेंच फ्राईज वगैरे बनवण्यासाठी सर्फोमेरा असेल, संताना असेल, यासारखे जे वाण आहेत तर ते बाहेरच्या देशांमधून आलेले वाण आहेत. जो चिप्सोना म्हणून वाण आहे तो पण चिप्ससाठी अतिशय प्रचलित असा वाण आहे. तर ह्या सगळे एवढे वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपल्याला योग्य कंपनीचा आणि आपल्या बाजारात किंवा आपल्याकडे मागणी असलेला जर वाण आपण निवडला तर त्याचा आपल्याला विक्री करणं सोपं जाईल, अशा हिशोबाने आपल्याला याचं निवड करायची असते. आणि योग्य पद्धतीने जे नियोजन आहे ते आपण पुढील व्हिडिओत जे पाहणार आहोत तर त्यानुसार आपण नियोजन करून याचं उत्पादन आपण घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या विभागानुसार कोणती जात निवडता ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. पण तेजस सर, म्हणजे आता बटाटा पीक जे आहे, हो. मला असं वाटतं सपाट याच्यामध्ये पण लावतात, काही शेतकरी बेडवर लावतात, बरोबर. काहींचं ड्रीप वगैरे करून नियोजन सुद्धा नियोजन बटाट्याचं करतात. तर नक्की म्हणजे चांगलं उत्पादन येण्यासाठी आपण कोणती जी काही लागवड तंत्रज्ञान जे आहे ते अवलंबलं पाहिजे? आपण कांद्याचे पण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ही माहिती पाहिली, जिथं जमिनी खालची पिकं येतात. काही रायझोम असतात, काही ट्युबर असतात आणि काही बल्ब असतात. हे दोन्ही तिन्ही प्रकार असतात. मग आलं, अद्रक असेल, हळद असेल, कांदा असेल किंवा बटाटा सारखं पीक असेल, रताळे असेल, गाजर असेल, या सर्व पिकांना जसं वातावरण महत्वाचं आहे तसं जमिनीची जी काही काय म्हणतो अनुकूलता आहे ती पण त्याला उत्पन्नावर फार परिणाम करत असते. जेवढी जमीन भुसभुशीत तेवढं तुम्हाला उत्पादन जास्त. आणि जमीन भुसभुशीत ठेवायची जर असेल तर जर तुम्ही गादी वाफा बनवला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा त्याचा होतो. फायदा होणार. बरोबर. आता जर उत्तर प्रदेश किंवा गुजरात मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी गेला आणि गुजरातमध्ये तर फार मोठ्या प्रमाणात याचा अवलंब होतो की गादी वाफ्यावर ठिबकद्वारे आणि मशीन पद्धतीने लागवड होते. आपल्या महाराष्ट्रात ते प्रमाण तुलनेने कमी. कारण का, मी जो उल्लेख केला की तुम्हाला खेड किंवा आंबेगाव सारखा तालुका आहे जिथं 3 वेळा उत्पादन होईल की 4 वेळा होईल की 5 वेळा होईल हे त्या शेतकऱ्यांना माहित नसतं. अनुकूल परिस्थिती पाहून ते करत असतात. पण जर बाकी महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, पुणे, सातारा हा जो भाग असेल, संभाजीनगरचा काही पट्टा असेल, जळगाव असेल, तर या विभागामध्ये कमीत कमी एकदा तरी बटाट्याचं उत्पादन होतं. मग बटाट्याचे यांत्रिकीकरण हे तुलनेने आपल्याकडे कमी. यांत्रिकीकरण जर असेल तर यंत्राच्या माध्यमातून बेड बनवून जर बेडवर बटाट्याची लागवड केली 2 ओळी जोडवळ पद्धतीने आणि त्याच्यावर जर ठिबक केलं तर ती सगळ्यात चांगलं उत्पादन देण्यासाठी किंवा बटाट्याची जी साईज आहे पोषणासाठी तर त्याचा फायदा होतो. ते आपल्याकडे उपलब्ध नसेल तर सरीवर शेतकरी लागवड करतात, जी पारंपरिक पद्धत आहे महाराष्ट्राची आणि ती फारशी प्रचलित आहे या ठिकाणी. मग सरीवर जर लागवड केली तर ती एक पद्धत असते. 45 सेंटीमीटर 2 सरीमधलं अंतर आणि 15 सेंटीमीटर 2 बटाट्यातील अंतर, अशा पद्धतीने आपण सरीवर करू शकतो. आणि 60 सेंटीमीटरचे जर गादी म्हणजे काय म्हणतो ना रुंद वाफे बनवले तर ते 60 सेंटीमीटर म्हणजे 2-2 फुटावर जर वाफे असतील तर जोडवळ पद्धतीने आणि ठिबकद्वारे ते उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. तिथं आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. पूर्वीपासून जो आपण सरीवरंबावर जो लागवड करतो त्याची पारंपरिक पद्धत जी आपण म्हणतो त्यापेक्षा जी काय आपण जर बेडवर जर पद्धत लागवड जर केली तर निश्चितच त्याचा जो काही उत्पादनाला, गुणवत्तेला, दोन्हीला आपल्याला फायदा होईल. लागवड करताना जे आपण बेन निवडतो, बरोबर, तर बेन निवडताना काही पर्टिक्युलर म्हणजे काळजी घेणं गरजेचं आहे का?
आणि कशा पद्धतीने बेन निवड केली पाहिजे? या बटाट्याची लागवडीचा जर विचार केला तर बहुतांशी शेतकरी जे बेन आहे ते खरेदी करत असतात. जसं की आपलं मनसरचं मार्केट असेल किंवा विविध ठिकाणी विविध मार्केट आहेत, तर तिथं मोठ्या प्रमाणात बेन जे विक्री होते. बटाट्याचं उपलब्ध असतं. मग पंजाब किंवा उत्तर भारतातील ज्या काही कंपनी आहेत, जसं की शांघाय असेल, भट्टी असेल, त्यानंतर ITC असेल, सिद्धिविनायक असेल, त्यानंतर आपलं महिंद्रा असेल, जैन इरिगेशन असेल, तर बहुतांशी कंपन्या आहेत त्या याच्यामध्ये आहेत. चांगल्या कंपनीचं किंवा जे खात्रीशीर तुम्हाला ज्याचा अनुभव चांगला आहे, तर त्याचं बियाणं तुम्ही निवड करू शकता. फक्त एक काळजी घ्यायची, गेल्या वर्षी काढलेला बटाटा हा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला असतो. कोल्ड स्टोरेज मधून काढल्यानंतर साधारणपणे 15 दिवस कमीत कमी त्याचे जाऊन द्यायचे, कारण कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यामुळे त्याची जी काही सुप्तावस्था आहे ते सुप्तावस्थेत बेन गेलेलं असतं. बरोबर आहे. मग ते बेन कोल्ड स्टोरेज मधून बाहेर काढल्यावर 15 दिवसापेक्षा कमी कालावधीत आपण त्याची लागवड करू नये. म्हणजे थोडक्यात काय, घरात आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बटाट्याला कोंब यायला चालू झाले. बरोबर. म्हणजे बटाट्याची जी काही सुप्तावस्था आहे ती निघाली. ती कोंब येण्याची जी अवस्था आहे ती पोषक वातावरण आता उपलब्ध झाले. मग ते जर प्रोसेसिंग मधून किंवा आपण ज्याला काय म्हणतो कोल्ड स्टोरेज मधून जर काढल्या आपण जर लागवडीला गेलं तर त्याची सुप्तावस्था संपलेली नसते आणि सुप्तावस्थेमधून ते बाहेर नाही पडलं तर त्याचं पाहिजे तितके फुटवे आपल्याला मिळत नाही. बरोबर. पहिली काळजी ती घ्यायची की चांगल्या दर्जाचं, चांगल्या गुणवत्तेचं बियाणं आपण निवडायचं. ते निवडल्यानंतर कोल्ड स्टोरेज मधून काढून 15 दिवस कालावधी झालाय का याची खात्री करायची. जिथं आपण खरेदी करतो ते आपल्याला कदाचित याविषयी सांगू शकतात. पंजाब किंवा उत्तर भारतातून आलेला ट्रक साधारणपणे कधी निघालाय त्यानुसार आपण ते बियाणं लागवडीचा निर्णय घ्यायचा. गरज पडली तर घरी नेऊन आपण 2 दिवस 4 दिवस त्याला सुप्तावस्था जाईपर्यंत आपणही ठेवू शकतो आणि त्यानंतरच आपण लागवडीचा निर्णय घ्यायचा. साधारणपणे आपल्याला जो बटाटाचा कंद निवडायचा आहे त्याची जी काही खाप असते, म्हणजे जर मोठे बटाटे थोडे असतील तर कदाचित आपल्याला चिरून लावायला लागतील. आणि जर टिश्यू कल्चर पासून जर दुसरं किंवा तिसरी जी काय म्हणतो त्याला F1 F2 प्रोजेनी, तर ती जी दुसरी किंवा तिसरी असते तिथं साईज तुलनेने कमी असते. तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला प्रत्येक बटाटा चिरायची गरज पडत नाही. फक्त त्याला एक बाजूने कुठंतरी 5-10% त्याला काप द्यायचा, म्हणजे तिथून सुप्तावस्थेतून बाहेर पडून कोंब निघण्याला मदत होईल. तर अशा पद्धतीने एक साधारण जर गणित ठेवलं तर 50 ग्रॅमच्या आसपासचं जे काही बियाणं आहे तर ते आपल्याला निवडायचं. ते जर आपण निवडलं किंवा त्याची जर लागवड केली तर आपल्याला जास्तीत जास्त फुटवे तिथं मिळतील. जर बटाटा आपण कापून लावला तर लक्ष द्यायचं की कापून लावल्यानंतर जी कापलेली बाजू आहे ती आपल्याला जमिनीत गाडायची आणि जी न कापलेली बाजू आहे ती वरच्या बाजूला ठेवायची. म्हणजे जमिनीत जी बाजू गाडली तिथपासून आपल्याला मुळं फुटायला किंवा ते बटाटा सुकून ते बेन खराब होऊ नये यासाठी ते जमिनीत गाडणं महत्वाचं आहे. जर बटाटा कापायला लागला तर ती बाजू खाली ठेवायची आणि जर बटाटा कापायला लागला नाही, बेन छोटा असेल, जसं मी बोललो टिश्यू कल्चर नंतर दुसरं किंवा तिसरी आवृत्ती आली असेल, तर त्या परिस्थितीमध्ये छोटासा काप घेऊन आपण तो बटाटा जरी गाडला तरी निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो. एकरी साधारणपणे 500 किलो पासून तर अगदी 700-800 किलो पर्यंत शेतकरी बियाणं जमिनीमध्ये टाकत असतात आणि त्यातून 1 एकरची लागवड होणं अपेक्षित असतं. तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला बेनं निवड करताना कोल्ड स्टोरेजचं बेनं तुम्ही निवड करताय का तुमच्या लोकल मार्केटमधून तुम्ही बेनं आणताय, त्या बेनं निवडीमध्ये कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ते सरांनी आपल्याला सांगितलं. आणि लागवड करताना देखील समजा आपण बारीक बियाणं असेल किंवा टिश्यू कल्चरचा असेल ते लागवड करताना आपण कशा पद्धतीने लागवड करणं गरजेचं आहे, आणि समजा मोठा आपला बटाटा असेल तो आपल्याला जर कापून लागवड करायची असेल ती कशा पद्धतीने करणं गरजेचं ते आता आपल्याला तेजस सरांनी सांगितलं. पण तेजस सर, आपण लागवड करण्यापूर्वी कंदाला काही ट्रीटमेंट करणं नक्कीच. गरजेचं आहे का, आणि ती कोणती प्रकारे करायची? आपण पाहिलं तर बटाट्याचं कंद हा जो जमिनीमध्ये गेल्यानंतर पाण्याच्या सानिध्यात, मातीच्या सानिध्यात येऊन त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बुरशीची शक्यता येऊ शकते. सगळ्यात मोठा धोका बुरशीचा असतो. तर आपण याला 2 पद्धतीने ट्रीटमेंटचा विचार करू शकतो. एक जर जैविक करायचे असेल तर ट्रायकोडर्मा सुडोमोनास मध्ये आपण याची प्रक्रिया करू शकतो. साधारणपणे बेनं जर आपण कापून वगैरे तयार केलं तर त्यानंतर ते बेनं बुडवू शकतो किंवा ते बेण्यावर चांगल्या पद्धतीने ट्रायकोडर्मा सुडोमोनास आपण शिंपडू शकतो. 2 तासांनी 3 तासांनी आपण त्याची पुनर्लागवड करू शकतो. जर आपण रासायनिक पद्धतीने जाणार असाल तर मँकोझेब घटकयुक्त जे काही बुरशीनाशक आहेत, मग त्याच्यामध्ये कार्बनडेन्झिम मँकोझेब असेल किंवा मेटॅलॅक्झिल मँकोझेब असेल किंवा बाजारामध्ये ॲझोक्सिस्ट्रॉबिन मँकोझेब असेल किंवा विविध जे काही मँकोझेब सोबत ज्यांचे कॉम्बिनेशन आहे ते घटक आपण बेने प्रक्रियेला जर लावले किंवा त्या बटाट्याला जर लावले तर त्याचा प्रभाव चांगला राहतो. कारण मँकोझेब हा घटक का निवडायचा आहे, तर बुरशीचे काही बीजाणू आहेत ते मारण्याची क्षमता ही मँकोझेब मध्ये. मग बाकीचा जो काही आपला त्याच्या जोडीचा जो घटक येतो तो बुरशीवर काम करत असतो, पण बुरशीच्या बीजाणूवर काम करणारा हा एकमेव घटक आहे. म्हणून मँकोझेब घटक ज्या बुरशीनाशकांमध्ये आहे त्यापैकी कोणतं तरी एक बुरशीनाशक आपल्याला निवडून त्याचं बेन प्रक्रिया ही बटाट्यावर करायची. त्याच्या पण 2 पद्धती आहेत. काही शेतकरी जे टाल्कम पावडर असतात ते टाल्कम पावडर घेऊन 2-3 किलो टाल्कम पावडर आणि त्याच्यात 250 किंवा 500 ग्रॅम आपलं बुरशीनाशक घेऊन बटाट्याच्या बेण्याला ते गोणीवर टाकून चोळत असतात. काही ते पद्धतीने अवलंब करतात. दुसरी पद्धत आहे की आपण त्या द्रावणामध्ये ते बुडवून परत काढून निथळून मग लावू शकतो. तिसरी पद्धत आहे जसं ट्रायकोडर्मा सुडोमोनास आपण त्याच्यावर शिंपडलं तसंच हे बुरशीनाशक त्याच्यावर आपण शिंपडू शकतो. आणि हा झाला बुरशीसाठी वाचण्यासाठीचा पर्याय.
परंतु जर आपल्याला जमिनीमध्ये काही उधई सारखी कीड वगैरे असेल तर मग आपण तिथं थायमेथोक्झाम सारखा जो घटक आहे तर थायमेथोक्झाम 30% FS हा जो घटक आहे तर त्याचेही आपण प्रक्रिया करू शकतो, जेणेकरून उधई किंवा जमिनीतून येणारे जे काही कीड असतील तर त्याला अटकाव होईल आणि आपलं जे काही बेन जमिनीत गाडल्यानंतर जे उगवण क्षमता आपल्याला व्हायला पाहिजे 70-80% जास्त, तर ती आपल्याला मिळेल. म्हणजे एकरी झाडांची संख्या आपली योग्य राहील, असं त्यातून आपण साध्य करू शकतो. अजून एक पर्याय असा आहे की शेतकरी याच सोबत बटाट्याची जी काही सुप्तावस्था आहे ती तोडण्यासाठी काही अन्नद्रव्य किंवा काही विद्रव्य खताचाही वापर करतात. जसं की 13-0-45 सारखं खत वापरू शकतात किंवा जिब्रेलिन जे घटक ज्यामध्ये असतात तर तसे काही जसं की आपलं स्टेलर आहे तेही वापरू शकतात. तर अशा पद्धतीने जर अन्नद्रव्य, बुरशीनाशक आणि कीटकनाशक असं तिघांची प्रक्रिया एकत्रित करू शकलो तर आपल्याला अतिशय चांगला त्याचा उगवणीवर परिणाम होतो आणि सुरुवातीच्या वाढीच्या याच्यात त्याचा प्रभाव जाणवतो आणि जेणेकरून आपल्याला बटाट्याचा जो काही आपला जो प्लॉट आहे त्याचा जोम आपल्याला टिकवता येईल. आपल्याला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल आणि आपल्याला बटाटा लागवड केल्यानंतर त्याचा जो काही उगवण क्षमता जर चांगल्या प्रकारे जर करायची असेल, तर निश्चितच तेजस सरांनी जे आपल्याला बीज प्रक्रियेचं महत्त्व जे सांगितले किंवा कोणकोणत्या औषधांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, ते निश्चितच तुम्ही म्हणजे करावी अशी आमची विनंती आहे. आणि तुम्ही तुमचं बटाटा लागवड करताना कोणत्या औषधाची बीज प्रक्रिया करता किंवा करत नाही, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. शेतकरी बंधूंनो, आपण आता बीज प्रक्रियेपर्यंत आलोय, परंतु तेजस सर, म्हणजे बटाटा उत्पादनामध्ये मला असं वाटतं, कारण की कंद जो आहे तो महत्वाचा भाग आहे उत्पादनाचा, तर याच्यामध्ये महत्वाचे काही अन्नद्रव्य असतील जे त्याच्या उत्पादनामध्ये निश्चितच क्वालिटी असेल किंवा क्वांटिटी असेल, याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतील. तर बटाटा पिकामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन जर करायचं असेल तर कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जसं तुम्ही बोलले की बटाटा हे जर बारकाईने पाहिलं तर हे मॉडिफाईड स्टेम आहे. म्हणजे बरोबर. एक प्रकारे झाडाचं असं खोड आहे की जे सगळे त्याचे अन्न घटक, स्टार्च वगैरे ते त्याच्यात साठवत साठवतं, बरोबर. तर त्या हिशोबाने आपल्याला या बटाट्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. आणि याचा पिकाचा जर कालावधी पाहिला तर बहुतांश आपल्याकडे चालणाऱ्या ज्या काही व्हरायटी महाराष्ट्राचा जर विचार केला तर ह्या कमी कालावधीच्या व्हरायटी, म्हणजे साधारण 70-80 दिवसाच्या आसपासच्या व्हरायटी. मग आता अन्नद्रव्य व्यवस्थापन हे खूप इथं महत्वाची भूमिका बजावते. एक तर आपल्याला उत्पादन चांगलं घ्यायचे, 70-80 दिवसात साधारणपणे 15 टन पासून 20 टन पर्यंत शेतकरी उत्पादन करतात. म्हणजे शेतकऱ्यांचं एक गणित असतं की 1 किलो बटाटा टाकला की त्याच्यापासून 10 किलो आले पाहिजे. शेतकरी जर 800 किलो बेन जर टाकत असेल तर 8 टनापर्यंत उत्पादन, आणि ते 60 दिवसात 8 टन उत्पादन घ्यायचे. मग त्यासाठी 60 दिवस कालावधी असल्यामुळे आपल्याला दुसरं एक की आपल्याला अन्नद्रव्य कोणती निवडायची याच्यावर पण विचार करावा लागतो. कारण असं की बहुतांश अन्नद्रव्य आपण पाहिली, सल्फेट ऑफ पोटॅश सारखे असतील किंवा 10-26-26 DAP सारखे असतील की जे लागू व्हायलाच 25 दिवस, 30 दिवस, 40 दिवस घेतात. मग याचा अर्थ काय, तर आपल्याला बेसल डोसवर काम करणं महत्वाचं आहे. बेसल डोसवर जर आपण काम केलं, त्यामध्ये नत्रस्फुरत पालाश सारखे घटक जर बेसल डोस मध्ये वापरले, सल्फर असेल, मॅग्नेशियम असेल, हे जर बेसल डोसला आपण केलं तर आपल्याला जो काही अन्नद्रव्याचा पुरवठा करायचा आहे तर तो आपण 60 दिवसाचं पीक आहे, परंतु पाणी बंद आपण त्याच्याही पण आधी 10-15 दिवस करतो. म्हणजे अगदी आपलं टार्गेट असलं पाहिजे की 50-60व्या दिवसापर्यंत सगळे अन्न घटक त्या पिकाला मिळाले पाहिजे. हा आपल्याला उद्देश ठेवायचा आहे. त्यामुळे इथं अन्न घटक वापरताना किंवा खत वापरताना काळजीपूर्वक आणि बाकी इतर पिकांच्या तुलनेत सुरुवातीपासून आपल्याला याचं नियोजन करावं लागतं. आता जर आपण गणित काढलं तर साधारणपणे 10 टन जर आपण उत्पादन 1 एकर मधून घेत असू, 50 किलो आपल्याला नत्र लागतं. त्याच्यानंतर 14 ते 15 किलो फक्त स्फुरद लागतं आणि 75 किलो पर्यंत पालाश लागतं. आता नत्र स्फुरद पालाश सगळे शेतकरी वापरतात. त्यांनाही माहिती 10-26-26 असेल, DAP असेल, 12-32-16 असेल किंवा 14-35-14 असेल, यासारख्या असंख्य घटकातून 20-20-0 सारखं घटक असेल तिथून ते वापरतात. पण याच्या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर 15 किलो कॅल्शियमची गरज आपल्याला 10 टन उत्पादन घेण्यासाठी, म्हणजे 1 एकरला आपल्याला 15 किलो कॅल्शियम वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर मॅग्नेशियमचा जर विचार केला तर 10 किलो मॅग्नेशियम 10 टन उत्पादनासाठी आपल्याला लागतं. मग याचं सगळ्याचं गणित जर मांडलं तर आपल्याला हे जे काही 5 घटक आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणात बटाट्याला लागतात आणि याचा उपयोग आपण बेसल डोसच्या माध्यमातून 70 ते 80% केला पाहिजे. आणि जो टॉप ड्रेसिंग देतो आपण, मग आपण ज्यावेळेस जमीन तयार करतो, मशागत करतो किंवा बेड भरतो, त्यावेळेस सिंगल सुपर फॉस्फेट असेल, DAP असेल, 10-26-26 असेल, याच्या माध्यमातून नत्रस्फुरत पालाश, त्याच्यानंतर पोटॅश आणि त्याच्या व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम हे जमीन तयार करत असताना दिलं पाहिजे. आणि साधारणपणे ज्यावेळेस बटाट्याला आपण म्हणतो ना खाली मुळांच्या जवळ गाठी तयार झाल्या किंवा काही शेतकरी त्याला अंडी तयार होणं म्हणतात, काही जण गोटीसारखा बटाटा झाला म्हणतात, तर त्या ज्यावेळेस तयार होतात त्यावेळेस आपल्याला दुसरी खताची मात्रा दिली पाहिजे. आणि ती खताची मात्रा देत असताना त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य जसं की झिंक असेल, त्याच्यानंतर बोरॉन सारखा घटक असेल की जो बटाट्यामध्ये खूप महत्वाचा असतो, परत एकदा कॅल्शियम असेल, आणि त्या परिस्थितीमध्ये पोटॅश लागू होणार नाही तर नत्र आणि स्फुरदची मात्रा किंवा पूर्तता होण्यासाठी 20-20-0 किंवा 24-24 सारखं खत ते तिथं आपल्याला साधारणपणे 15 ते 25 दिवसाच्या आसपास वापरलं पाहिजे. म्हणजे फुलं येण्याच्या आधी किंवा छोट्या आकाराचा बटाटा बनतो त्यावेळेस.
मग अशा पद्धतीने जर आपण ती पूर्तता केली तर अपेक्षित उत्पादन बटाट्याचं निघू शकतं आणि बटाट्याला चांगल्या दर्जाचं जी गुणवत्ता आहे ती आपल्याला राखता येईल. जसं आपण रासायनिक खतांचा विचार केला तर रासायनिक खतांचा वापर करत असताना त्याला जोडीला सेंद्रिय खत देणं खूप गरजेचं. कारण का तर त्याचे 2-3 फायदे. जसं सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो, हा पहिला भाग जो की आपल्याला डायरेक्ट उत्पन्नाशी संबंधित आहे. परंतु पावसाळी वातावरण असेल तर तशा परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता किंवा अतिरिक्त पाण्याचं पर्क्युलेशन करण्याची क्षमता ही सेंद्रिय खतामुळे आपल्याला शक्य होते. त्यामुळे जमिनीची जी काही सुधारणा आहे ती मिळण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खताचा वापरही तितकाच महत्वाचा असतो. मग ज्यावेळेस आपण नत्रस्फुरत पालाशयुक्त खतं वापरतो याच्या जोडीला आपण शक्य तेवढं सेंद्रिय खत म्हणजे आपलं शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल तर याचा आपण समावेश केला पाहिजे. जे की कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर जसं ॲग्रोस्टारचं संचर आहे तेही आपण तिथं वापरू शकतो. सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे आपल्याला रासायनिक खताची जी काही उपलब्धता आहे पिकाला ती चांगली होते, जमीन सुधारते आणि आपल्याला एकंदर उत्पादन वाढीसाठी त्याची मदत होते. जे जैविक खताचं तुम्ही बोलले की ज्यावेळेस बटाट्याचं उत्पादन आपण घेत असतो साधारणपणे आपण पहिलं लागवडीच्या वेळेला खत टाकलं म्हणजे त्या खतानंतर दुसरं जे ते 25-30 दिवसात दुसरा डोस आला आणि त्यानंतर पुढचे आपण साधारणपणे 1 महिनाभराचा कालावधी असतो. तो गेल्यानंतर त्या असलेल्या खतांचं पिकाला पुरवठा होण्यासाठी किंवा उपलब्धता होण्यासाठी जैविक खत जसं की फॉस्फेट सोल्बिलायझिंग बॅक्टेरिया असतील किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतील तर याचा जर वापर आपण जमिनीतून पाण्यातून जर केला तर निश्चितच त्याचा जो जमिनीत पडलेलं खत आहे ते आपल्या पिकाला मिळेल आणि ते मिळाल्यामुळे आपल्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल आणि जमिनीत न वापरात राहिलेलं जे काही खत आहे ते आपल्या पिकापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. ते सर आता समजा आपण अन्नद्रव्य सुरुवातीला लावली परंतु जसं तुम्ही म्हटले बटाटा गोटी आकाराचा झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याला परत दुसऱ्या खताचा डोस देतो. तर यावेळेला काही आंतर मशागत पण बटाट्याला करणं गरजेचं आहे का काही? जर आपण सरी वरंब्यावर केली तर त्यावेळेस शेतकरी सरी फोडण्याची पद्धत करत होते आणि अजूनही करतात. तर ती खूप महत्वाची. त्याचे 2 उद्देश असतात. सरी फोडल्यामुळे काय होतं जो आपला बटाटा पोचणार आहे सुरुवातीला जो बटाटा आपण त्या सरीमध्ये गाडला होता किंवा त्या वरंब्यामध्ये पुरला होता तर त्याला बाकीचे बटाटे फुटणारे मग ते बटाटे बाहेर जमिनीच्या बाहेर येण्याची शक्यता असते आणि बटाटा एकदा जमिनीच्या बाहेर आला सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आला की तिथं हरित लवकर तयार होतात आणि तो अन्न प्रक्रिया स्वतःची स्वतः करायला चालू होतं. म्हणजे जे पानाकडून त्याला यायला पाहिजे तर ते काम पानाकडून न होता डायरेक्ट बटाटा सुद्धा चालू करतो आणि तो बटाटा खाण्यालायक किंवा मार्केटमध्ये विकण्यालायक राहत नाही. हा एक भाग. त्याला मला वाटतं तो हिरवा थर येतो त्याच्यावर बटाटा हिरवा थर आला की त्याच्यात अप्रत्यक्षपणे विष तयार होतं. बरोबर. ते टाळण्यासाठी आणि बटाट्याला योग्य मातीचा थर त्याच्यावर चांगला राहण्यासाठी मग आपण जो काही टॉप ड्रेसिंगचा किंवा ज्याला आपण भर खतं म्हणतो ती देत असताना सरी फोडणं ही प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. ती आंतरमशागत खूप फायदेशीर ठरते जेणेकरून भर पण लागते. बटाटा सगळा माती खाली दाबला जातो आणि त्याला जास्त जागा मिळाल्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन वाढीला मदत होते. जर आपला तोच बटाटा बेडवर असेल म्हणजे जोडोळ पद्धतीने जर बेडवर केला असेल तर आपण काय करू शकतो खोऱ्याच्या साहाय्याने मधली जी काही सरी आहे तर त्यातली माती उचलून एका बाजूची सरीची माती डाव्या बाजूवर प्रत्येक डाव्या बाजूवर जर ती वरून टाकली तर तेही प्रक्रिया आपण करू शकतो जेणेकरून बटाटा मातीच्या बाहेर येणार नाही आणि त्याचा फायदा आपल्याला होईल आणि जितकी सरी खोल राहील तितकं पाण्याचं जे काही निचरा आहे तो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. असे दुहेरी फायदे याच्यातून होतात. जो भर खताचा डोस आहे तो फक्त सरी वरंब्यात शक्य होतो. जर आपण तो जर बेडवर केला असेल तर मग आपल्याला ठिबकद्वारे विद्रव्य खत सोडणं अपेक्षित असतं. 13-0-45 सारखं खत असेल किंवा 13-40-13 सारखं खत असेल ही विद्रव्य खत आपण त्यातून देत असतो आणि त्यातून ते बटाट्याची साईज बनत असते. परंतु जर आपण सरी वरंब्यावर केली तर भर खतं देऊन आपल्याला सरी फोडणं हे काम खूप महत्वाचं असतं. या बटाटा पिकामध्ये आता खतांचं नियोजन झालं, आंतरमशागत झाली, पाण्याचं नियोजन आपल्याला म्हणजे करणं पण गरजेचं आहे. फार महत्वाचं आहे पाण्याचं नियोजन. आता जिथं आपण ठिबकद्वारे नियोजन करणार आहे तिथं आपण नियंत्रित पाणी देऊ शकतो. पण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर बराचसा कालावधी पावसाचा पण असतो. त्यामुळे अति जास्त पावसामुळे सुद्धा दुष्परिणाम जाणवतात. जसं की बटाट्याला जास्त पाणी झालं तर जर तुम्ही बटाटा पक्व होण्याच्या अवस्थेत जर काढला तर त्याला छोटे छोटे फुगीर असे डोळे आलेले असतात आणि मग तो जो आपला बटाट्याचा स्कॅब सारखा डिसीज आहे तर तो झाल्यासारखे आपल्याला लक्षणं जाणवतात. परंतु तो ऍक्च्युअली स्कॅब नसून ती अति पाण्यामुळे झालेली परिस्थिती असते. मग ते अति पाणी पण चालत नाही. पाण्याचा योग्य निचरा झाला वापसा राहिला तर बटाटा पोषण होण्यासाठी किंवा मुळाकडून जास्तीत जास्त अन्न घटक उचलण्यासाठी मदत होते. त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक नियंत्रित पाणी देणं गरजेचं आहे. पण याला एक समस्या येते जसं मी बोललो की पावसाचा कालावधी आणि जर हा बटाट्याचा लागवड असेल तर हे आपल्याला नियंत्रित करणं थोडंसं अवघड जातं. बरोबर. जर पाऊस नसेल आणि पूर्णतः रब्बी हंगामात म्हणजे साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर नंतर जर आपली लागवड असेल तर त्यावेळेस आपण व्यवस्थित नियोजन करू शकतो. वापसा कंडिशनला पाणी देणं आणि योग्य कालावधीमध्ये पाणी बंद करणं. म्हणजे साधारणपणे जर आपण 70-75 दिवसाची वाण लावलेला आहे तर आपल्याला 65 दिवसाच्या 60-65 दिवसाच्या वेळेस पाणी बंद करणं गरजेचं आहे. अन्नद्रव्याचा पुरवठा 50-55 दिवसाला थांबवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करावं लागतं जेणेकरून पातीतला जो काही रस आहे तो पण आपल्या बटाट्यामध्ये येईल आणि बटाटे बांधतायत तर त्याची साईज किंवा त्याची गुणवत्ता सुधारता येईल. ते सर आता आपण बऱ्याचशा गोष्टी आपण बटाट्याच्या पिकाविषयी म्हणजे या ठिकाणी पाहिल्यात.
परंतु बटाटा पिकामध्ये काही रोग हो. जसं करपा असेल बरोबर. खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि खूप मोठं नुकसान जे आहे या करपाच्या रोगामुळं बटाटा पिकाचं होत असतं. तो रोग आणि कीड व्यवस्थापनामध्ये आपण कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? पहिलं जर किडीचा विचार केला तर पांढरी माशी सारखी समस्या बटाट्यामध्ये जाणवते, फुलकिडे जाणवतात, थोड्याफार प्रमाणात हिरवे तुडतुडे किंवा मावा कीड जाणवते. वातावरण कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. थंडीचा कालावधी जास्त असेल तर पांढरी माशी, आर्द्रता जास्त असेल तर मावासारखी किडे आणि फुलकिडे ही फुलोरावस्थेमध्ये बटाट्याला तापदायक ठरतात. पानातील अन्नरस शोषून घेतल्यामुळे या किडीने मग जे अन्न निर्मिती पानांनी करायला पाहिजे, अन्न निर्मिती करून जी खाली मुळाकडे किंवा कंदाकडे पाठवायला पाहिजे, तर ती काही अंशी ते कीड खेचून घेतल्यामुळे तिथे उत्पादनात घट येते. मग तशा परिस्थितीमध्ये जे आपल्याकडे थायमिथॉक्झाम आहे त्याची फवारणी आपण करू शकतो, फ्लोनिकॅमाइड सारख्या घटकाची फवारणी करू शकतो, जेणेकरून ही रस शोषक कीड व्यवस्थापन आपल्याला तिथं करता येतं. आणि रस शोषक कीड व्यतिरिक्त जे काही अळीवर्गीय कीड आहे, मग पाणी खाणारी अळी असेल किंवा बटाट्याचा कंद पोखरणारी अळी असेल, तर याही समस्या आपल्याला येतात. जर पाणी खाणारी अळी असेल तर आपल्याला इमामेक्टिन बेन्झोएट सारखे घटक असतील, क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल सारखे घटक असतील, यांचाही उपयोग आपण फवारणीद्वारे करू शकतो. जे की पाणी खाणारी अळी साधारण फुलोरावस्थेच्या आसपास आपल्याला येते आणि त्या अळीने पाणी खाल्ल्यामुळे अन्न निर्मितीची जी काही एकंदरीत प्रक्रिया आहे तर तिला कुठेतरी अटकाव येतो. मग ते आपण करू शकतो. परंतु जर जमिनीतून आपल्याला अळीवर्गीय किडा असेल तर पहिलं आपण बटाट्याला बेणे प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जमिनीतून किडीच्या समस्या दरवर्षी जर जाणवत असतील तर मग आपण जे काही कार्बोफ्युरॉन सारखे घटक आहे तेही जमिनीतून जर टाकले तर त्याचे दुहेरी फायदे म्हणजे निमॅटोडला एक फायदा होतो आणि जमिनीतील अळीवर्गीय जे काही किडे तर त्यांनाही फायदा होतो. किंवा थायमिथॉक्झाम जे आहे तर ते पाण्यातून जरी आपण सोडलं तरी त्या जमिनीतल्या जे काही कीड आहेत तर त्यांना अटकाव मिळतो आणि त्याचा थायमिथॉक्झाम सारखे घटक जे तर ते आंतरप्रवाही काम करतात. त्यामुळे जमिनीतून जरी सोडले तरी ते पानापर्यंत त्याचं प्रभाव क्षेत्र राहतं आणि आपल्याला रस शोषक किडीसोबत जमिनीतील ज्या काही अळीवर्गीय किंवा कीड च्या समस्या तर ते आपल्याला तिथं टाळता येतात. जर बुरशींच्या बाबतीत पाहिलं तर बटाटा हे पीक खूप बळी पडणार आहे लवकर बुरशींना. कारण का तर सगळ्यात मोठी समस्या बटाटामध्ये लेट ब्लाइटची, जी फायटोप्थोरा या बुरशीच्या कारणाने तो लेट ब्लाइट येत असतो. जास्त कालावधीसाठी ढगाळ वातावरण राहिलं, मग तुम्ही खरीपची लागवड असेल तुमची रब्बीची असेल तर ही परिस्थिती तिथं बऱ्यापैकी असू शकते. अगदी 90% पर्यंत आर्द्रता ज्यावेळेस जाते त्यावेळेस आपल्याला हा लेट ब्लाइट ही समस्या फार मोठ्या प्रमाणात येते. ह्या समस्येचं जर स्वरूप समजून घ्यायचं असेल तर 1840 ला जगामध्ये अन्नधान्याचा तुटवडा झाला होता. तर कारण काय तर त्यावेळेस ही मोठ्या प्रमाणात लेट ब्लाइटचा अटॅक बटाट्यावर आला होता आणि एकंदर जगामध्ये जेवढं काही अन्नधान्य बनतं किंवा जे अन्न तयार होतं त्यात बटाट्याचा वाटा मोठा आहे. मग 1840 ला इतक्या मोठ्या प्रमाणात याची भीषणता होती. तर त्याहून आपण समजू शकतो की उशिरा येणारा करपा किंवा ज्याला लेट ब्लाइट म्हणतो तो किती घातक आहे. जास्त कालावधीसाठी राहिलेलं जे काही ढगाळ वातावरण आहे त्याला जसं कारणीभूत आहे तसंच लवकर येणारा करपा पण आहे. लवकर येणाऱ्या करप्याला ढगाळ वातावरण जास्त राहिलेलं नाही, परंतु जर आर्द्रता जास्त राहिली किंवा थोडंसं दमट वातावरण जिथं राहतं तिथं लवकर येणारा करपा ही समस्या येते. आणि उशिरा येणारा करपा असो किंवा लवकर येणारा करपा असो दोन्ही बुरशीजन्य लवकर येणारा करपा जसा अल्टरनेरिया या बुरशीमुळे होतो. मग याला आपण फवारणीद्वारे जे काही बुरशीनाशक असतील मग आपलं कुपरवन म्हणजे जे की ज्याच्यामध्ये आपण कॉपर युक्त घटक आहेत किंवा पॅनाकॅम 45 ज्यामध्ये मँकोझेब घटक आहे, त्यानंतर कॅपॅसिटी ज्यामध्ये हेक्झाकॉनिझॉल आणि कॅप्टन सारखा घटक आहे, यासारखे जे काही बुरशीनाशक आहे ते आपण वापरू शकतो. आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य एझोक्सिस्ट्रॉबिन टेबुकॉनिझॉल सारखं जे रोस्ताम आहे तर तेही आपण घटक या लवकर आणि उशिरा येणाऱ्या करपासाठी वापरू शकतो. आता बुरशीनाशक वापरताना एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते का बऱ्याच वेळा असं होतं की आर्द्रता असते किंवा दव पडलेलं असतं सकाळचं किंवा झिमझिम पाऊस झालेला असतो. मग त्या परिस्थितीमध्ये संपर्कजन्य बुरशीनाशक जसं की मँकोझेब किंवा कॉपर यासारख्या घटकांचा वापर केला पाहिजे. आणि ज्यावेळेस थोडंसं वातावरण चांगलं आहे, सूर्यप्रकाश चांगला आहे, पिकाची अन्न निर्मिती चांगली चालू आहे तर त्यावेळेस आपण थोडासा ॲझोक्सिस्ट्रॉबिन टेबुकॉनिझॉल सारखे घटक यांचा वापर केला पाहिजे. कोणत्या वेळेला कोणता घटक आपण वापरतोय त्यावर त्याचं नियंत्रण रोगाचं किंवा रोगाचा अटकाव आपल्याला समजतो. बऱ्याच शेतकऱ्यांची अशी धारणा असते की महागडं औषध वापरलं म्हणजे आपल्याला लवकर फरक पडेल किंवा लवकर गुण येईल, तर तसं नाही. आपल्याकडं असणाऱ्या वातावरणामुळे त्या बुरशीनाशकाचा पडणारा प्रभाव हा आपण समजून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस सकाळची जी काही दव वगैरे पडतं तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्प्रेडर आहे किंवा स्टिकर आहे, सिलिकॉन बेस असतील, आयोनिक नॉन आयोनिक असतील किंवा बिगर सिलिकॉनचे असतील तर हे जर आपण वापरले तर पानावर जास्त कालावधीसाठी दव थांबत नाही, ते निथळून जाते. आणि ती जर परिस्थिती आपल्याकडे सारखी येत असेल, रोज जर दव पडत असेल तर त्या परिस्थितीमध्ये दव निघून गेल्यानंतर आपण एखादा संपर्कजन्य बुरशीनाशकाचा आणि त्यासोबत स्टिकर वापरलं पाहिजे. किंवा गरज पडली तर एखाद्या दुसऱ्या वेळेस फक्त स्टिकरची जर फवारणी केली तरी पण हे दव पानावरचं निघून जाईल आणि तिथं येणारी जी काही समस्या आहे जो करपा जन्य त्यातही टाळते. आता आपल्याला दिसताना असं दिसतं की पानांवर करपा आलाय, पानं खराब झाली, पण याचा दुहेरी तोटा होतो. पानावर करपा येऊन पानं खराब झाल्यामुळे
जी काय अन्न निर्मिती होऊन खाली कंद पोसायला पाहिजे ती होत नाही. काही वेळेस असं होतं की जो उशिरा येणारा करपा आहे तो बऱ्याच वेळेला पानं खराब करून परत कंद सुद्धा खराब करायला चालू करतो आणि एकदा का कंद खराब व्हायला लागले, काळे पडायला लागले, तर मग त्यावेळेस आपल्याला नियंत्रण आपल्या हातात राहत नाही. त्यामुळे पानावर येणारा करपा हा पानावरच थांबवणं किंवा येऊ न देणं किंवा त्याच्यावर प्रतिबंधात्मक काम करणं हे आपण फार महत्वाचा टप्पा आहे, तो आपण केला पाहिजे. मग यात मँकोझेब युक्त घटक जे आपण वारंवार वापरतोय तर ते कशासाठी, तर जे बुरशीचे काही बीजाणू असतात म्हणजे त्याला स्पोर्स म्हणतात, तर ते बीजाणू मारून टाकण्याचं काम हे मँकोझेब घटक करत असतो. म्हणून आपण मँकोझेब युक्त बुरशीनाशकांचा वारंवार वापर किंवा तो वापर जर आपण केला तर आपल्याला प्रभावी असा इथं फायदा जाणवतो. आता जमिनीत पण काही बुरशीजन्य समस्या येतात किंवा बॅक्टेरियाजन्य समस्या येतात. जसं की स्कॅब सारखा डिसीज जो आहे तर तो आपल्याला दिसतो, जिथं बटाट्याला फोड आलेले दिसतात आणि त्याचे डोळे उमलल्यासारखे दिसतात. मग तो जो स्कॅब सारखा जो डिसीज आहे तर तो टाळण्यासाठी एकतर आपण बेन प्रक्रिया करून लावतो किंवा जर आपण जो काही टॉप ड्रेसिंगचा डोस आहे तर त्या डोसमध्ये कॉपरयुक्त जे काही बुरशीनाशक आहे तर ते जमिनीतून जर दिले तर ती समस्या आपल्याला टाळता येते. मग जमिनीतून येणाऱ्या समस्या आणि पानांवरून येणाऱ्या समस्या दोन्ही पद्धतीचे जे काही रोग आहेत तर ते जर आपण त्याला अटकाव केला तर आपल्याला उत्पादन वाढीसाठी किंवा चांगल्या उत्पादनासाठी आपण त्याची निश्चितच आपली खात्री त्यामध्ये राहते. बटाटा पिकामध्ये करपा रोगाची भीती जी आहे ती सर्वांनाच असते, परंतु तेजस सरांनी म्हणजे कोणत्या प्रकारचा करपा आहे, लवकर येणारा करपा आहे की लेट येणारा करपा आहे, कारण की बटाटा पिकामध्ये लेट येणारा करपाचं नुकसान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि ते अटकाव करण्यासाठी कोणकोणती बुरशीनाशकं कोणकोणत्या हवामानामध्ये काम करतात ते तेजस सरांनी आपल्याला या ठिकाणी आता सांगितलंय. मला असं वाटतं निश्चितच तुमची जी काही बटाटा पिकामध्ये जी काही करपा रोगाची जी काही भीती आहे ती निश्चितच या गोष्टीमुळे कमी होणार आहे आणि तुम्ही जर नियोजन योग्य पद्धतीने जर केलं तर निश्चितच एक रोगमुक्त आपण बटाट्याचं उत्पादन जे आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यात सर म्हणजे आता आपलं रोग कीड व्यवस्थापन असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, या गोष्टी आपण पाहिल्या, परंतु तण पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात आणि पावसाळ्यामध्ये तर खूप मोठा प्रादुर्भाव जो आहे तो तणांचा येत असतो आणि त्याने निश्चितच जी सुरुवातीची वाढ आहे बटाटा पिकाची ती कमी प्रमाणामध्ये होत असते. मग बटाटा पिकामध्ये असं कोणतं तणनाशक आहे का जेणेकरून आपण तण नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो? शेतकरी ऑक्सिफ्लोरोफेन सारखा घटक वापरतात जो की सीआयबी प्रमाणे बटाट्यामध्ये सांगितलेला आहे, परंतु शेतकऱ्यांना त्याचाही चांगला परिणाम जाणवतो. बटाटा लागवड केल्यानंतर साधारण 5-7 दिवसांनी जे पाणी देतात, पाणी दिल्यावर ओल्या जमिनीवर ऑक्सिफ्लोरोफेनची फवारणी करतात. त्यानंतर मेट्रिब्युझिन सारखा जो घटक आहे तो जो की सीआयबी मध्येच सांगितलेला आहे, मेट्रिब्युझिनचा वापर 200 ग्रॅम प्रति एकर जर आपण केला तर त्याचाही चांगला परिणाम होतो, जो की तण उगवण्यापूर्वीचे दोन्ही तणनाशक आहेत आणि उगवण्यापूर्वीच आपल्याला वापरायचे असतात. मग बटाटा लागवड केल्यानंतर साधारण 12-15 दिवस लागतात उगवण होण्यासाठी, तर उगवण होण्याच्या पूर्वी मेट्रिब्युझिन 200 ग्रॅम प्रति एकर जर आपण फवारणी केली ओल्या जमिनीवर तर आपल्याला अतिशय चांगला परिणाम त्याचा जाणवतो आणि जे काही तण उगवणार आहे, लांब पानाचं असेल गोंद पानाचं असेल, ते दोन्ही आपण अटकाव मेट्रिब्युझिन मधून करू शकतो. हा तण व्यवस्थापनाचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. तर शेतकरी बंधूंनो आपण बऱ्याचशा गोष्टीवर या ठिकाणी चर्चा केली, परंतु मला असं वाटतं ते सर काही अशा काही गोष्टी आहेत का म्हणजे शेतकरी काय त्या गोष्टी चूक करत असतील आणि त्याच्यामुळं बटाट्याच्या उत्पादनावर परिणाम होतो, अशा काही गोष्टी आहेत का बटाटा उत्पादनामध्ये? अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर पहिलं उगवण होण्यासाठी चांगलं काम काय करायचं, तर आपण जसं कोल्ड स्टोरेज मधून बेन बाहेर ठेवलं, त्याची सुप्तावस्था गेल्यानंतर आपण ते जमिनीत लावलं, बरोबर. तर हे एक पहिला टप्पा आपण केला. दुसरा टप्पा त्याच्यातच ज्यावेळेस आपण बटाट्याचं बेन जमिनीत लावतो त्यावेळेस लगेच पाठीमागं पाणी न देणं, ते बटाट्याचं बेन साधारणपणे त्यातलं असणारं पाणी ते पूर्ण बेण्यामध्ये शोषून जाणं किंवा ते बेन कोरडं होणं हे फार महत्वाचं आहे. हे झाल्यानंतर आपण साधारण 3ऱ्या 4थ्या किंवा 5व्या दिवशी जर पाणी दिलं तर त्याचा आपल्याला उगवणीवर चांगला परिणाम होतो आणि रोपांची संख्या राखण्यास त्याची मदत होते. हे दुसरं काम आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडून चूक अशी होती की बटाट्याचं त्यांच्या एक डोक्यात टार्गेट असतं की खाली कंद पोसायचंय त्यामुळे पाला वरती वाढला नाही पाहिजे, परंतु पाला म्हणजे काय किंवा जे वर वाढत असतं ते म्हणजे काय, तर ते अन्न प्रक्रिया किंवा अन्न निर्मितीची प्रक्रियेमधले घटक आहेत. मग त्यामुळे ते तुम्ही टाळू शकत नाही किंवा ते थांबू शकत नाही. बरोबर. मग त्यासाठी एक काळजी घ्यायची की ज्यावेळेस आपल्याला वाढ थांबवायची बटाट्याची अतिरिक्त किंवा अनियंत्रित वाढ होऊ नये म्हणून जे लिओसिन सारखे घटक काही जण वापरतात, काही 0.34चा वापर करतात किंवा काही चमत्कार वापरतात वाढ थांबवण्यासाठी, तर ती वाढ थांबवायची योग्य वेळ आपल्याला समजली पाहिजे. ज्यावेळेस खाली मुळं असतात बटाट्याला तोपर्यंत वाढ झालेली चांगली, परंतु मुळांचं रूपांतर ज्यावेळेस आपल्याला गोटीसारख्या बटाट्यामध्ये होतं त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. ते साधारणपणे लवकर येणाऱ्या वाणामध्ये 15 ते 20 दिवसाच्या आसपास आहे आणि मध्यम येणाऱ्या वाणामध्ये 20 ते 25 दिवसाच्या आसपास आहे. जेव्हा खाली बटाटे लागायला चालू होतील त्यावेळेस वाढ थांबवण्यासाठी आपण फवारणी घेतला पाहिजे. म्हणजे जे 0.34 लिओसिन किंवा चमत्कार सारखे जे फवारणी आपण करतो तर त्या परिस्थितीमध्ये आपण केल्या पाहिजे. त्या जर केल्या तर आपल्याला उत्पादन वाढीस फायदा होतो. अगदी सुरुवातीच्या अवस्थेपासून जर आपण केल्या तर आपल्याला अपेक्षित असं वरती फॉलिएज किंवा ज्याला आपण काय म्हणतो ना पानं मिळणार आहे
जेवढी पानं कमी तेवढं स्वयंपाक किंवा अन्न निर्मितीची प्रक्रिया कमी आणि त्याचा उत्पन्नावर आपल्याला परिणाम होतो. ही एक तिसरी चूक शेतकऱ्यांकडून कधी कधी होते. त्यानंतर चौथी गोष्ट, बरेचसे शेतकरी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकदा बेसल डोस वापरल्यानंतर परत कुठल्या अन्नद्रव्याचं वापर करत नाही. आणि खास करून बटाट्याला जसं आपण पाहिलं नत्रस्फुरत पालाश नंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप महत्वाचे. तसं आपल्याला ज्यावेळेस बटाटे खाली पोचत असतात किंवा वरती फुलं लागायची जी काय अवस्था आहे प्लॉटमध्ये कुठं मोठं फुलं दिसायला लागली, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉन हे बटाट्याला जमिनीतून म्हणा किंवा फवारणीतून म्हणा हे देणं खूप गरजेचं आहे. हे जर आपण दिलं तर त्यामुळे बटाट्याची जी काही स्किन आहे किंवा बटाट्याची जी काही साल आहे तर ती खूप चांगली बनते आणि बटाट्यामध्ये येणारे रोगांवर अटकाव करण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला त्याही अन्नद्रव्याचा वापर योग्य वेळेला आपल्याला करता आला पाहिजे. हे सगळं जर संतुलन आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं त्यानंतर योग्य कालावधीत वाढ थांबवण्याचं हे जर आपण केलं तर आपल्याला निश्चितच उत्पादनात फायदा होतो. आणि शेवटच्या टप्प्यात जेव्हा बटाटा पक्वता अवस्थेमध्ये येतो, ज्यावेळेस बटाट्याचा फुलं येऊन गेल्यानंतरचा कालावधी, मग आपला वाण किती दिवसाचा आहे, जसं आपण मगाशी बोललो की 70 दिवसाचा वाण आहे तर साधारणपणे 60 दिवसाच्या आसपास आपल्याला पाणी बंद केलं पाहिजे. पाणी बंद करून जो काही पाला जो झालाय त्यातला सगळा अन्नरस खाली आला पाहिजे. तो येण्यासाठी एखादी 0.34 ची फवारणी असेल किंवा जो आपला पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फर घटक असेल तर याचा आपण एखादा फवारणी केली, 0.050 ची फवारणी केली तर तो अन्नरस खाली येण्यास मदत होते. आणि ती फवारणी करत असताना जर एखादं बुरशीनाशक आपण त्याच्यात वापरू शकलो तर आपल्याला जो काही करपा सारखीची समस्या ती टाळता येते. आणि त्याचा उपयोग आपल्याला खालचं जो काही बटाटे आहेत तर ते चांगले बनण्यासाठी, त्याची गुणवत्ता आणि त्याची आकार बांधण्यासाठी त्याची मदत आपल्याला निश्चितच होते. अशा पद्धतीने आपण उत्पादन वाढीसाठी हे जे काही 4-5 गोष्टी त्यामध्ये जर बदल केला तर आपण नक्कीच त्याचा उपयोग घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, आपण आज तेजस सरांकडून म्हणजे बटाटा पिकाच्या चांगल्या आणि दर्जेदार उत्पादनासाठी इत्थंभूत जी माहिती जी आहे ती तेजस सरांकडून ऐकलेली आहे. हवामान असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, रोग कीड व्यवस्थापन असेल किंवा तणनाशक असेल आणि काही एक 5 ते 7 टिप्स आपण तेजस सरांकडून या ठिकाणी घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्याचं नियोजन जर आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर निश्चितच आपण जे काही क्वालिटी आणि क्वांटिटीचं उत्पादन जे आहे ते बटाटा पिकामध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच कमेंट करून आम्हाला कळवा. शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत जर तुम्ही आमच्या ॲग्रोस्टारच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि इतर शेतकऱ्यांना ही माहिती जी आहे ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.